जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. 1988 साली प्रकाशित झालेल्या श्री स्वामी महाराज या दिवाळी अंकातील प्रेम दिवाणी मीरा या वी. कुलकर्णी लिखित संत मीराबाईंच्या जीवनावरील संपूर्ण कादंबरीचे क्रमशः वाचन. प्रस्तावना. प्रेम दिवाणी मीरा. मीरा, तू राजपूत कुलातील राजकन्या होतीस ना? राजघराण्यातच तुझा विवाहही झाला होता ना? मला आश्चर्य वाटतं की एवढ्या वैभवात वाढून तुला इतकं वैराग्य आलं कसं? मीरा, स्वप्नात वरिले गोपाला, आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणलंस. तुझ्या गिरीधर तुझ्या भोवती वावरत होता, तुझ्याशी रास खेळत होता. तू त्याला पत्र लिहायचीस, त्याची वाट पाहायचीस, पण इतरांना ते खरं कसं वाटणार ग? तुझा त्यांनी फार छळ केला. तुझं कृष्णावरचं प्रेम एकटीचं, अगदी एकटीचं. पण आज ते आध्यात्मिक जगताचा आदर्श झाला आहे. तुझ्या उत्कटेचा अंश यावा म्हणून भक्त तळमळत आहेत. डॉक्टर वी. कुलकर्णी, 105, शनिवार पेठ, पुणे 20. भाग 1. गावभर भटकून ते खिलवणेवाले त्या भव्य वाड्यापाशी थांबले. कुडकी गावातला हा सर्वात मोठा वाडा. हा वाडा भव्य आणि मजबूत दिसत होता. ते बुरुज, त्या जंग्या, तो बुलंद दरवाजा, ती मेघडंबरी, हे सारं पाहिलं की सहज ध्यानात येईल की हा राजवाडा आहे. राजवाड्यासमोर विस्तीर्ण प्रांगण होतं. खिलोनेवाला म्हणजे कठपुतळ्यांचा खेळ करणारा. त्याच्या मनात आलं, या प्रांगणातच आपला खेळ लावावा. भाग्य असेल तर राणा जातीने खेळ पाहायला येतील. राजवाड्याच्या प्रांगणात उभे राहून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. त्यांची ती नेहमीचीच पद्धत होती. चौकात, बाजारात कुठंही गाणं आणि नाचणं सुरू झालं की लोक आपोआप थबकत. प्रेक्षक मंडलाकार उभे राहत. अशी गर्दी जमा झाली की खेळ सुरू व्हायचा. त्यांच्यापैकी दोघांचे आवाज मोठे सुरेल होते. एकाचा आवाज पुरुषी तर दुसऱ्याचा नाचूक बायकी. तिसऱ्याच्या डोक्यावर भला मोठा लाकडी पेटारा होता. त्याने हाताला आणि पायांना घुंगरांचे पट्टे बांधले होते. तो नाचत असे आणि हाताने पेटाऱ्यावर तालही धरी. दुसरे दोघेही पायात घुंगरू बांधून उलटसुलट मंडलाकार फिरत. हळूहळू त्या प्रांगणात गर्दी वाढू लागली. खिलोनेवाल्यांनी लाकडी पेटारा खाली ठेवला. त्यातून बाहुल्या काढल्या. त्या सुंदर पोशाखांनी सजवलेल्या होत्या. लाकडी पेटाऱ्यांतून बरेच कपडे काढले. त्या पेटाऱ्याच्या बाजूला कड्यात काठ्या घातल्या आणि बंद पेटाऱ्याची रंगभूमी तयार केली. पडदे लावले. बाहुल्यांना सूत्र बांधली. थोड्याच वेळात रंगभूमी सजली. इकडे रंगभूमी तयार होत असताना एक जण गात होता, दुसरा साथ देत होता. आई आई आई, राधा आई, आया आया आया, कान्हा आया, नटखट कन्हैया आया. चली राधा अकेली, कोई नहीं सहेली, पनिया भरन को जमुना तट पर. दैयारी मारा कन्हैया ने कंकर, फोडी डारी गगरिया. आया आया नटकट कन्हैया आया. एवढ्यात मेघडंबरीत एवढीशी राजकन्या नि तिची बालसखी येऊन उभ्या राहिल्या. रस्त्यावरच्या काही जणांचं लक्ष गेलं. त्यांनी लवून मुजरे केले. कठपुतल्यावाल्यांचं लक्ष नव्हतं. अजून थोडी तयारी व्हायची होती. बाहुल्यांची सूत्र दोन्ही हातांच्या बोटांना बांधणं चालू होतं. तोपर्यंत नृत्य गायन चालू ठेवायचं होतं. म्हणून खिलोण्यावाल्यानं एक सुंदर तान धरली. अरियो कान्हा, काहे को बजाए बासुरी, मैं भरी बावरी, मैं भरी बावरी. ती तान आसमंताला व्याकुळ करून गेली. सारा परिसर निशब्द होता. तो खेळ पाहायला उत्सुक होता. त्या शब्दांनी निस्वरांनी त्याचे पाय बांधून टाकले. तेवढ्यात मेघडंबरीत उभ्या असलेल्या राजकन्येचा कोवळा स्वर उमटला. आले रे आले, कळले कळले, तू मज बोलावले. साऱ्यांच्या नजऱ्या वर वळल्या. राजकन्येनं हात वर केला आणि ती आत वळली. थोड्याच वेळात दिंडी दरवाजा उघडला. राजकन्या आणि तिची सखी बाहेर आल्या. पहारेकऱ्यांनी मुजरे केले. लोकही भराभर दूर झाले. अनेकांनी मुजरे केले. दोघा तरुणांनी त्या दोघींना उचलून घेतलं. त्यांनी म्हटलं, पहचाना ही ने, आप बिटिया सरकार है, अब अच्छा खेळ दिखाओ. तो कठपुतलीवालाही या या बिटिया सरकारकडे पाहत राहिला. वाह, माझ्या भगवंताने काय रूप दिलं आहे. तिचं सौंदर्य आणि तिचं वस्त्रालंकारांनी नटणं, यानं ती राजकन्या आहे हे न सांगताही कळावं. त्यानंही लवून मजरा केला. म्हणाला, सरकार, कठपुतल्यांचा नाच दाखवू? आपण आज्ञा द्यावी. राजकन्येनं विचारलं, कोणता खेळ दाखवशील? सरकार, आहे तरी जरी कठपुतली, प्राणहीन ही बाहुली. नाचवील माझी करंगुली, सांगेल कथा आपुली. कधी व्यथा आपुली, कधी तिला आनंद, जधी भेटेल मुकुंद.
कधी ती होईल बावरी, जेव्हा ऐकेल मधुभाजरी. सांगा सरकार, कथा कोणती सांगावी, कोणती बाललीला मी गावी. माखनचोरी, पनिहारी, चीरहरण की कालियामर्दन. छोट्या रजकन्येनं टाळ्या वाजवीत म्हटलं, पनिहारी पनिहारी. त्यानं म्हटलं, अच्छा आजी. पुन्हा मुजरा करून तो पडद्याआड गेला. थोड्या वेळानं वाद्य वाजू लागली. समोर होती रीती रंगभूमी. पण नुसत्या स्वरांनी पहाटेचं वातावरण निर्माण केलं. गाई गुरांच्या घंटा वाजत आहेत. त्या रानात निघाल्या असाव्यात. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. 10-5 गवळणी गप्पा मारीत पाण्याला निघालेल्या असाव्यात. त्यांच्या पायांतील पैंजण वाजत आहे. त्यांची काहीतरी बोलणी चालली असावी. थोड्याच वेळात रंगभूमीवर डोकीवर घडे घेतलेल्या गवळणी दिसू लागल्या. त्या बोलत होत्या. ठुमकत ठुमकत चालत होत्या. मधूनच हात अनुवाटीवर घेत होत्या. जमुना का तट गोपियों का जमघट, ले सिर पर घट झलझट चट. दूर हटे घूंघट, उड़ रहे थे पट, बोल रहे थे होंठ, कन्हैया बड़ा नटखट, कन्हैया बड़ा नटखट, थी लगाई यही रट. यमुना किरारी निघाल्या सुंदरी, घट शिरावरी वसने वाऱ्यावरी. पायांत पैंजणे, हातात कंकणे, मधुनी हासणे, ठुमकत चालणे. नयनी गाणे, ओठात गाऱ्हाणे, बाईग छळतो हरी, वाजवी पावरी यमुना किनारी, वाजवी पावरी यमुना किनारी. रंगभूमीवरच्या बाहुल्या नाचत निघाल्या होत्या. त्या माना वेळावत होत्या. ऐटीत हात हलवीत होत्या. कुणी हात ओठाशी घेऊन बाई गो असा अभिनय दाखवला. घुंगरू असे वाजत होते की अनेक पावलं मागे पुढे पडत आहेत असा भास व्हावा. एक बाहुली एकटीच इतरांच्या मागून चालली होती. तिच्या एकटीच्या पायातले घुंगरू तालात पडत होते. राधा अकेली चली, कुछ ना बोली, सपनों में भूली, श्याम मेरे नैनों की पुतली, कैसे हूँ गाली, मैं तो हूँ तुम्हारी, हे वनमाली, मेरे मितवा जा जा, चुपके कोने में कुछ कहे जा. एवढ्यात श्याम आला. श्याम आला. त्यानं मागून येऊन राधेला धरलं. तिचं कानाजवळ ओठ नेल्याने म्हणाला, प्यारी राधा, तू ही है मेरी मीरा. बघा बघा, राधा निघाली एकटी. कोणाशीच बोलत नाही. जणू आपल्याच स्वप्नात गेलीये बुडून. तिच्या डोळ्यात मूर्ती हरीची. म्हणते, नाही गो बाई, तक्रार माझी. कृष्ण तर माझं काजळ. डोळ्यात मीच भरलं. कान्हा माझ्या श्यामसुंदरा, मी तुझी आहे, अगदी तुझी आहे. पण तू मला कोणी मानतोस का रे. एवढ्यात आला श्याम. हळूच हळूच मागून राधेला घेतलं जवळ. कानाजवळ नेलं मुख नि बासरी वाजावी तसं बोलला, राधे राधे, तूच मीरा म्हणजे माझी आहेस. एक कठपुतली चालत होती, हरवल्यागत. इकडे तिकडे पाहत होती, जणू कृष्णाला शोधत होती. मध्येच थांबली. तिनं मान खाली घातली, हात हनुवटीवर ठेवला, जणू म्हणाली, मेरे मितवा जा. दुसरी कठपुतली आली. हा श्याम. ही मूर्ती होती. ही श्याम रेखीव मूर्ती होती. ती नाचत आली. राधेला मिठी मारली. राधा लाजली, दूर सरली. श्याम जवळ आला. तिची हनुवटी त्यानं उचलली. कानाजवळ ओठ नेले. जणू म्हटलं, प्यारी राधा, तूच मीरा आहेस. मग केव्हा भेटायचं तो संकेत ठरला. कान्हा म्हणाला, तू पनिहारी होऊन येत जा. मी तुझी यमुनेवरच वाट पाहत जाईन. राधा आता केव्हाही उठते. घरातल्या माठातलं पाणी ओतून देते. माठ डोक्यावर घेते नि निघते. वेळी अवेळी ती होते पनिहारी पनिहारी. झालं. खेळ संपला. खिलोनेवाला पुढे आला. उभे राहिलेल्या प्रेक्षकांनी इतर खेळवाल्यांना थोडीफार विदागी दिली. एक खिलोनेवाला बाहुल्या आवरून पेटीत भरू लागला. खिलोनेवाला बिटिया सरकारांच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिला. आम्हाला तुझा खेळ फार आवडला. राजकन्येने म्हटलं, धन्यवाद सरकार. श्याम फार सुंदर आहे, मला आवडला. आणि थोडं थांबून तिनं एकदम म्हटलं, मला श्याम हवा. पुन्हा किंचित थांबून तिनं म्हटलं, अरे फुकट नको, मी विकत घेते ना, पण मला श्याम दे. कठपुतलीवाला क्षणभर बावरला. राजकन्येला श्याम हवा, आपला हा संच मोडेल अशी सुंदर कठपुतली लगेच कुठं करून मिळणार. पण नाही तरी कसं म्हणायचं. इतर प्रेक्षकांनीही म्हटलं, बिटिया सरकार मागत आहेत, देऊन टाकती भावली. राजकन्येच्या छोट्या सखीनं म्हटलं, तशीच देऊन टाक रे. त्याचबरोबर राजकन्येने म्हटलं, नको नको चंदा, कुणाचं फुकट घेऊन ये ग, बाबा रागवतील. चंदानं विचारलं, मग तू काय देणार ग. राजकन्या नुसती हसली. तो खिलोनेवाला ती बाहुली घेऊन आला.
त्यानं ती आदरानं पुढं केली. राजकन्येनं चटकन दोन्ही हातातली सोन्याची कंगणं काढली, त्याच्या पुढं नेली. "नको सरकार, नको. आपण मागावं आणि आम्ही देऊ नये असं काय आहे?" "हो, आणि आम्हाला हवं ते आम्ही लुटावं हेही बरं नाही. घ्या, ही बक्षिसी आहे. अशीच आम्हाला बाबांची सांगी आहे." खिलोन्यावाल्यानं प्रसाद घ्यावा तशा पद्धतीनं दोन्ही हातांनी कंकणं घेतली, मस्तकी लावली, बाहुली राजकन्येच्या हाती दिली. एवढ्यात साऱ्यांचं लक्ष मेघडंबरीकडे गेलं. राणा रत्नसिंह तेथे उभे होते. किती वेळ कुणास ठाऊक. त्यांनी हातांनी खूण करून साऱ्यांना वर बोलावलं. सारे घाबरले, वाड्यात शिरले. महाराजांसमोर मुजरे करून खाली माने घालून उभे राहिले. मग एकाने हळूच म्हणलं, "बिटिया, सरकारांना खेळ पाहायचं म्हटलं, त्या स्वतःच दौडत खाली आल्या. त्यांना नको कोण म्हणणार?" "आणि बिदागी काय दिली?" "सरकार, त्यांनी कंगणं काढून दिली." असं म्हणून त्यानं ती कंकणं सिंहांच्या पायाशी ठेवली. बाबा, मीच दिली आहेत ती कंगणं. हे पहा ना, मीही श्याम विकत घेतला श्याम." रत्नसिंह हसले, म्हणाले, "असं होय, घेऊन जा ती कंकणं. कुणाचं काही फुकट घेऊ नये, त्याचा योग्य दाम मोजावा, अशी आमची शिकवण आहे." तो खिलोनेवाला मुजरा करून निघून गेला. राजकन्या म्हणाली, "चल चंदा, आपण खेळ खेळूया." ती त्या भावलीला हातात वेडी वाकडं नाचवीत आणि स्वतःही थुईथुई नाचत निघाली. याला त्याला आपली भावली दाखवीत गात होती, "बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम."